तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण नादे लुब्ध झाला मृगदेह विसरला अंग तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण तुका मने पाहे कास विचे पिले माय तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण समचरण सरोजम सांगलीलांबुदाभम जगननेतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा गुरु थोडं ट्रबल द्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका शुक्लां ब्रह्म विचार सार परमा मध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी मभयदां जड्यांधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदा शारदां महायुगपीठे तटे भीमरथ्यां वरुं पुण्डरीकाय धातुं निन्द्रहि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं नीलाम्बुजश्यामलकोमलाङ्गं सीतासमारोपितवामभागं पानो महासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्रीराधारमण जय जय नवलकिशोर जय गोपीचित्तचोर प्रभू जय जय माखन चोर जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो नियाता पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारी वितराग संपन्न पंचमी निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनी सकल कंठभूषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा चारचरणाचा भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करणारा अभंग सेवेकरता निवडलेला आहे। या अभंगावर यथामती यथावकाश जशी जमेल अशा प्रकारे आपल्या नियोजित वेळेमध्ये सेवा करण्याचा प्रयत्न करूयात। काय नाही महाराज येत आहेत। पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात। विठ्ठला विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे। जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे विनवणी विनंती करतात। देवा तुझी कथा करत असताना गात असताना ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे। तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। तैसे राहो म्हटल्याच्या नंतर प्रश्न निर्माण होतो कैसे राहो। तर पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं। पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। गातानेही मन प्रसन्न असावं आणि ऐकताना सुद्धा मन प्रसन्न असावं। हे जर कळलं नसेल देवा हरीण माहिती सर्वांना हरीण माहिती हो नाही काहीतरी बोलत चला म्हणजे मी पुढे चालेल जरा। हरीण माहिती सर्वांना आपल्याला लहानपणी दाखवायचे ते नाही हा। लहानपणी म्हणायचे हरीण दाखवतो कानाला धरून उचलायचे हे का नाही। ते हरीण नाही जंगलामध्ये हरीण असतं। पारध्याला हरणाला जर पकडायचं असेल तर पारधी हरणाच्या पाठीमागे कधी पळत नाही। मग त्याच्याजवळ एक बीन नावाचं वाद्य असतं आणि तो झाडावर बसून बीन वाजवत राहतो आणि ते बिनेचा नाद ऐकण्यासाठी आसुसलेला आतुरलेला हरीण त्या बिनेच्या नादाकडे आकर्षित होतं आणि शांतपणे त्या झाडाखाली बिन ऐकत राहतं। तेवढ्यात पारधी भात्यातला बाण काढतो आणि त्या हरणाला मारतो। पण ते पडलेला हरीण त्या पारध्याला म्हणतं दादा माझा काही दोष नसताना तू मला मारलं याच्याबद्दल आता माझी तक्रार नाही, पण जोपर्यंत माझ्या शरीरात शेवटचा श्वास आहे
तोपर्यंत तुझं बिन वाजवणं बंद करू नको, एवढीच माझी तुला विनंती आहे. म्हणजे बिनेचा नाद ऐकत असताना कांगणे महाराज हरणाला मरणाचा सुद्धा विसर पडला. भजन करताना मला एवढा विसर पडला पाहिजे. देह जावो अथवा राहो पांडुरंगे दृढ भाव चरण न सोडी सर्वथा आन तुझे पंढरीनाथा. भक्त ऐसे जाना जे देही उदास गेले आशापास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण न आवडी जनधन माता पिता नादी लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. त्याला या देहाचा सुद्धा विसर बिन ऐकत असताना पडला. मला कीर्तन ऐकताना निदान मोबाईलचा तरी विसर पडावा, बरोबर आहे ना, एवढा तरी विसर मला पडावा. हे जर कळलं नसेल देवा तर कासवीन माहिती आहे सर्वांना, कासवीनीला स्तन नसतात बरं का. कोणी म्हणाल कासवीनीला जर स्तन नाही तर तिच्या पिलाला दूध कशातून मिळतं, तर कासवीन आपल्या पिलाला दूध पाजत नाही. कोणी म्हणाल पिलाला जर दूध मिळालं नाही तर पिलू जगतं कशावर, तर महाराज म्हणले कासवीचे बाळ वाढे कृपा दृष्टी दुधा नाही भेटे अंग संगे. कासवीन आपल्या पिलाकडं फक्त प्रेमानं पाहते आणि पिलू आपल्या आईकडं प्रेमानं पाहतं आणि त्या नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर त्या पिलाची पुष्टी होत असते. ते पिलू जगत राहतं. नजरेतून मिळालेल्या प्रेम पाहण्यावर ते पिलू जगतं. महाराज म्हणले तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय. पण दोघं एकमेकाकडे जेव्हा पाहतात तेव्हा या जगाचा विसर त्यांना पडलेला असतो. एवढे एकाग्र होऊन ते एकमेकाकडे पाहतात. महाराज म्हणतात माझं मन भजन करताना तेवढं एकाग्र व्हावं. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय तैसे राव माझे मन गाता ऐकता हरिगुण. आणि प्रेम नजरेतूनच कळत असता, प्रेम नजरेतून कळत असता. मग काही माणसं म्हणतात तो अशा नजरेने काय पाहता, प्रेम नजरेतून कळतं ना. इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. अजिबात बागेश्वर बाबाकडे जायची गरज नाही. सीताराम गुरुजी आपकी पर्ची यही निकलेगी बालाजी की कृपा से. लक्षात आलं का, लक्षात ठेवा. बघा इथं बसल्यापैकी मी कुणाला आवडत नाही मी एका मिनिटात सांगू शकतो. पण न आवडणारी येतीलच कशाला. कीर्तन करून कथा करून माणसं कीर्तनाला आले ती आवडीची माणसं आहेत महाराज. विठाला विठाला.